हरिओम. मी सूर्यकांत सिंह मिरासी, हा मोठा उपासना केंद्र आहे. आम्ही बापू परिवारामध्ये 2003 पासून कार्यरत आहोत. बापूंच्या कारुण्यामध्ये आम्हाला असे खूप अनुभव आले आहेत. त्यामध्ये हा एक माझ्या मुलाच्या शिक्षणा रिलेटेड मी अनुभव मला सांगत आहे. 15 फेब्रुवारी 2021च्या दिवशी माझ्या बापूच्या कारुण्याने माझ्या मुलाचं शिक्षणात मास्टर डिग्रीसाठी त्याचं ॲडमिशन परदेशात झालं, इटली या ठिकाणी. तिथल्या टॉप कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन बापूच्या कृपेने झालं. आणि त्याच्या सगळी राहण्या खाण्याची पासून तर त्याच्या स्कॉलरशिपचं, तिथल्या राहण्याची रोमची व्यवस्था बापूने इथे बसून, ज्यावेळी इथे कोविडचं मोठं महासंकट उभं होतं त्या काळामध्ये बापूने त्याला कुठच्याही पद्धतीमध्ये अडचण न येता सगळे डॉक्युमेंट त्याचे इथपासून तर तिथपर्यंत सगळे डॉक्युमेंट बापूने करून घेतले. ते त्याचं कारुण्य. आणि हा माझा मुलगा तिथे पहिल्या वेळेला जात होता. त्याने इथे खूप प्रवास केला नव्हता, त्याला कुठल्याही मोठ्या प्रवासाची अनुभव नव्हता. तरीही बापू, आम्हाला खात्री होती बापूने त्याचं एवढं तिथे ॲडमिशन केलं आहे, त्याला तिथे राहण्याची सोय करून दिली आहे, त्याने त्याचा विजा कशा पद्धतीने पार केला ते आम्हाला माहिती आहे. आणि बापूनेच त्याचा संपूर्ण तयारी करून घेतली होती. पण त्या दिवशी तो जाणार होता, त्या दिवशी पहिल्या फ्लाईट होती त्याची इथून 15 फेब्रुवारी 2021च्या दिवशी. माझा मुलगा इथून सकाळी 6 वाजताच्या फ्लाईटने इटलीसाठी निघाला. त्याचा पहिला प्रवास असल्यामुळे आम्हालाही त्याची कल्पना नव्हती की त्याचं प्लेनमध्ये कसं काय होतं किंवा तो कसा पोचेल. पण बापूचं कारुण्य असं आहे की त्याने सर्व प्लॅन पहिलं करून ठेवलं होतं. इथून निघण्याच्या अगोदरच त्यांचा एक ग्रुप बनवला होता बापूने, की जिथे राहणारी मुलं कोण असणार, त्याचं रूममेट कोण असेल, त्याचे मित्र कोण असतील, हे सगळं बापूने प्लॅन करून ठेवलं होतं. इथून त्याला डायरेक्ट फ्लाईट नव्हती, इथून त्याला 2 फ्लाईटने जायचं होतं. पहिल्या फ्लाईटने तो कतारमध्ये उतरला आणि तिथे त्याला थोडं अनइझी वाटायला लागलं, त्याला थोडं ॲसिडिटीचा त्रास होता. पण आम्हाला खात्री होती की बापू त्याच्याबरोबर आहे, आईदादा त्याच्याबरोबर आहे, त्याला काही त्रास होणार नाही. तरी तो तिथे उतरल्यानंतर तिथे बापूने जी व्यवस्था अशी केली होती, त्याचा जो मित्रांशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता, त्यातील एक मित्र त्याचा तिथे भेटला कतारमध्ये. आणि तो त्या कतारपासून पुढच्या प्रवासामध्ये त्याच्याबरोबर होता. पण आम्हाला खात्री होती की बापू म्हणजे मित्राच्या रूपाने त्याच्याबरोबर आहे. आणि तिथून तो इटलीच्या एअरपोर्टला उतरला. पण त्यावेळी त्याला जेव्हा लँडिंग होतं फ्लाईटचं, त्यावेळी त्याला खूप त्रास झाला. त्याचा वॉमिटिंग झाली, त्याला ताप आला आणि त्याला काय करायचं सुचत नव्हतं. तेथील एअर हॉस्टेसने त्याला तिथेच बसवून ठेवलं. आणि लँडिंग झाल्यावरती तो त्याचा मित्र त्याच्याबरोबर असल्यामुळे त्याच्याबरोबर तो होता आणि त्याला सगळं त्याचं सामान वगैरे व्यवस्थित पिकअप केलं. आणि त्या मित्राने त्याला मुलाला उभं पण राहता येत नव्हतं. ते आम्हाला पहिलं काही समजलं नाही. आम्हाला इथून टेकअप झाल्यानंतर त्याचे काहीच कॉन्टॅक्ट झालं नव्हतं आमचं. तरी आम्हाला खात्री होती की बापू त्याच्याबरोबर आहे, तो व्यवस्थित जाणार, व्यवस्थित सगळं त्याचं काही पुढे होणार. आणि सगळं त्याने प्लॅन केलेलं होतं. त्याप्रमाणे त्या मुलाने त्याला तिथून गाडी बुक केली आणि त्यांच्या हॉटेलवरती घेऊन गेला. आणि तरी तिथे त्या उतरल्यावरती मुलाने एकच फोन केला होता की मी उतरलोय पण मला त्रास होतोय, मी पुढे काही सांगू शकत नाही. आणि त्याचा फोन बंद झाला. त्याच्यानंतर आम्ही थोडा टेन्शनमध्ये आलो. त्रास झाला म्हणजे फर्स्ट टाईम गेलाय, कधी इकडे प्रवास केला नव्हता, पण पुढे काय होते आम्हाला काही माहीत नव्हतं. तर तिथे तो रात्री 12च्या नंतर तिथे पोहोचला. त्या मित्राने त्याला हॉटेलवरती घेऊन गेला आणि त्याला हे केलं, सगळं ट्रीटमेंट दिली आणि त्याला झोपवलं. आम्हाला इकडे काळजी वाटायला लागली. आम्ही इथे बापूंचा धावा नामस्मरण करतच होतो. पण आम्हाला माहिती आहे की आमचा मुलगा फर्स्ट टाइम चालला आहे तिकडे, त्याची काय परिस्थिती असेल ती बापू जाणतोय आणि तो आम्हाला माहिती आहे, तो त्यांच्याबरोबर आहे. तर आम्ही बिनधास्त होतो. पण आमचं नामस्मरण चालू होतं. पण त्याच्यानंतर आम्ही 3-4च्या नंतर आम्ही एक फोन केला, पण त्याच्या मित्राने उचलला.
आणि त्याने सांगितलं की आंटी तुम्ही घाबरू नका, मी आहे त्याच्याबरोबर आणि त्याची काळजी करू नका. तो उठल्यावरती त्याला आम्ही झोपवलं आहे, तो उठल्यानंतर आम्ही त्याला तुमच्याशी बोलणं करून देतो. तर त्याच्यानंतर आम्ही रिलॅक्स झालो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझ्या मुलाने कॉल केला आणि त्याने सांगितलं की काय प्रसंग झाला. आम्हाला खात्री होती की जे मित्र त्यांनी जोडून दिला आहे तो दुसरा कोण नसून माझा बापूच आहे. आणि माझ्या मुलाला तिथून व्यवस्थित हॉटेलमध्ये त्याची ट्रीटमेंट करून त्याला गाडी करून त्याच्या रूमपर्यंत नेऊन सोडलं. आणि ते माझ्या बापूचं अकारण कारुण्य त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. जर माझा मुलगा एकटा असता आणि आम्ही बापूच्या पदरामध्ये किंवा बापूंच्या परिवारामध्ये नसतो तर आज माझ्या मुलाची काय तिथे हालत झाली असती. कारण परदेशामध्ये गेल्यावरती तिथे त्याला ना तिथली भाषा माहिती होती किंवा फक्त कोणाची संगत नव्हती, काही नव्हतं. पण बापूने त्याला जाण्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून दिली होती. तर मित्राला तिथे त्याला जोडून दिलं, म्हणजे बापूच तो तिथे उभा राहिला आणि त्याने संपूर्ण त्याची परिस्थिती हे करून त्याच्या रूमवरती नेऊन त्याला व्यवस्थित उतरवून लावलं आणि तिथे त्याला त्यांच्या मित्रांसमोर व्यवस्थित त्यांचे जो दुसरा मित्र होता त्यांना जोडून दिलं आणि तिथे माझ्या मुलाचा पुढच्या शिक्षणासाठी बापूने तिथे व्यवस्थित करून दिलं. हरिओम श्रीराम अहमद नाथ.